आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। आळंदी येथील चाकण आळंदी रोडवरील कुरुळी परिसरामध्ये सार्वजनिक रस्त्यावर उभे राहून शरीर विक्री व्यवसायासाठी एक महिला अश्लील हावभाव करत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला मिळाली। त्यानुसार आळंदी फाटा येथील एका लॉजच्या लगत असलेल्या रोडवर कारवाई करत एका महिलेला ताब्यात घेत तिच्यावर गुन्हा दाखल केलाय। चाकण आळंदी रोडवरील शिवसाई लॉज लगत असलेल्या रोडवर एक महिला रस्त्यात थांबून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पाहून अश्लील हावभाव करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक महिला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अश्लील हावभाव करून वेश्या व्यवसायासाठी खुणावीत असल्याचं निदर्शनास आलं। यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं। महिलेने अश्लील हावभाव करून अश्लील शब्द उच्चारून सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक शिष्टाचाराच्या सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केलं। याबाबत पोलीस कर्मचारी गणेश कारोटे यांनी चाकण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली। यावरून पोलिसांनी महिलेवर अनैतिक व्यापारास प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 8 नुसार गुन्हा दाखल केलाय। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरकर करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।